हाय, हॅलो, नमस्ते. तर आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवला आहे. थोडे शूट्स केले आहेत. एक 2-3 दिवसाचं शूट आहे. ते एकत्र केलेलं आहे. तर इथं खूपच दमल्यासारखं झालं होतं. तर उसाचा रस घेतला की थोडीशी एनर्जी यावी. कारण पुढे एका लोकेशनला काम होतं. तर तिथे काम करण्यासाठी जाण्या अगोदर म्हटलं उसाचा रस घ्यावा आणि थोडं फ्रेश वाटेल. त्याने बेटर फील झालं. खरंच खूप बेटर फील झालं. त्याच्यानंतरनं सेकंड डेचं एक शूट याच्यामध्ये तो टाकला आहे की एक नर्सरी आहे इंदापूरमध्ये. तर त्यांच्याकडं खूप छान छान रोपं मिळतात आणि अगदी खूप रिजनेबल प्राईजमध्ये अवेलेबल आहेत. तर कुणाला म्हणजे रोपं हवी असतील तर त्यांनी मला कमेंटमध्ये विचारलं तरी चालेल. तर मी तुम्हाला सांगेल की कुठे आहे एक्झॅक्टली ते. तर अगदी 50 रुपयेमध्ये 60 रुपयेमध्ये अशी गुलाबाची फुलं वगैरे आणि खूप व्हरायटीजची खूप रोपं आहेत. त्याच्यानंतर चंदूकाका सराफांचा इथे तुम्ही बघू शकता की संगीत खुर्ची वगैरे असा ॲक्टिव्हिटी गेम्सचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आमच्या ग्रुपसाठी. तर तो कार्यक्रम अटेंड केला. त्याच्यानंतरनं त्यांनी सत्कार वगैरे आमचा सर्वांचाच केला आणि त्यानंतरनं मग अजून बाकीचे जे काही कामं होते ते नंतरनं केले. तर खूप छान एन्जॉय झाला. थँक्यू फॉर चंदूकाका सराफ फॉर इन्व्हायटिंग अस. आणि दिस इज द ॲक्टिव्हिटी तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतरनं संध्याकाळी एका रश्मी ओरा फाउंडेशनचं एक 2 दिवसाचं एक प्रदर्शन विक्री होतं. तर त्याच्यामध्ये कपडे वगैरे, रांगोळ्यांचे वगैरे खूप काही व्हरायटीज आलेल्या होत्या. इअरिंग्ज वगैरे, नेकलेस वगैरे भरपूर अशा व्हरायटीज होत्या. तर ते बघायला गेलो. तर तिथं थोडीफार शॉपिंग केलेली आहे आणि तर खूप छान 2 दिवसीय त्यांना रिस्पॉन्स मिळाला. तर इथेच होतं ते इंदापूरमध्येच होतं आणि आम्ही थोडीफार त्याच्यानंतरनं स्नॅक्स वगैरे पण एन्जॉय केले, खाल्ले. त्याच्यानंतरनं थोडंसं परत एकदा फिरून आले. त्याच्यानंतरनं मॉलमध्ये थोडंफार काही सामान घेतलं, किराणा जे काही न्यायचं होतं ते. तर आले तर त्यासाठीच होते, पण नंतरनं मग रश्मी ओराचं ते 2 दिवसाचं अटेंड करून गेले. आणि सेकंड डेला त्याच्यानंतरनं कुर्डवाडीला जायचं होतं. तर तिथे खूप दिवसांनी म्हणजे पहिल्यांदाच आय थिंक एक टांगा पाहिला, ते पण कुर्डवाडीमध्ये. तर खूप सरप्राईज वाटलं. आणि थंडी आहे, नोव्हेंबर आहे, पण ऊन देखील तेवढंच पडलेलं होतं. तर ते सोलापूर साईड आहे, तिथं नेहमीच गेल्यावरती मला तिथली गरमी सहनच होत नाही. आणि ॲज युज्युअल जे नको व्हायचं होतं तेच झालं. बस बंद पडले, पण अक्षरशः मरता मरता वाचले असं म्हणावं लागेल. आणि बसमधले सगळेच असंच म्हणत होते की कोणाचा तरी काहीतरी पुण्याचा वाटा असेल, त्यामुळे बस एक्झॅक्टली मरता मरता वाचले. आणि मग आली दुसरी बस. तर ह्यांनी आम्हाला इंदापूरपर्यंत छान पोहोचवलं. आणि जी पहिली बस होती त्याचा टायर पंक्चर झालेला होता आणि लिटरली ती बस खूप घसरत गेली होती आणि खूप